क्लासमध्ये आपण अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पर्सनॅलिटीचा अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये सायको अनालिटिक अप्रोच, ट्रेट अप्रोच, कॉन्स्टिट्यूशनल अप्रोच, लाईफ स्पॅन अप्रोच आणि बघा एकदा तुमची वही चेक करा. त्यातला एखादा टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला अजून जास्त एक्सप्लेनेशन हवं आहे किंवा अजून जास्त समजून घ्यायचं आहे, समजलं नाही असं काय असेल तर एकदा चेक करा वही तुमची. चेक करा. न्यू टॉपिक घ्या मग. थेअरीज ऑफ काल आपलं झालं. नाव थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी. काय काय थेअरी आहे पर्सनॅलिटीचा सांगण्याचा प्रयत्न करा. थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी. थेअरीज म्हणजे काय, सिद्धांत. पर्सनॅलिटी म्हणजे काय, आपलं व्यक्तिमत्व. आपल्या व्यक्तिमत्वाचे सिद्धांत काय आहेत थेरॉटिकल स्वरूपामध्ये आपल्याला शिकायचे. पण ह्या ज्या थेअरीज असतात, ते जे सिद्धांत आहेत, ते काय सांगण्याचा प्रयत्न करतात. व्हॉट नेमकं काय, कसं, कशा प्रकारे आपलं ह्युमन बिहेवियर असलं पाहिजे. म्हणजे पर्सनॅलिटीच्या थेअरीचा प्रयत्न हाच असतो की व्हॉट, वाय आणि हाऊ. व्हॉट, वाय आणि हाऊ. व्हॉट, व्हॉट, वाय, हाऊ. काय म्हणजे कसं, काय. व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का, आणि हाऊ म्हणजे कसं. हे जे तीन प्रश्न मांडलेले आहेत, हे डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न हा पर्सनॅलिटी थेअरीच्या द्वारे करण्यात आला. पण व्हॉट, वाय आणि हाऊ हे कुणाचं, तर व्यक्तीच्या वर्तनाचं, ह्युमन बिहेवियरचं. इथे अजून एक प्रयत्न अजून असा करण्यात आलाय की इथे प्रयत्न करण्यात आला आहे प्रेडिक्ट करण्याचा, की कशा प्रकारे व्यक्ती बिहेव करतो त्या दिलेल्या सिच्युएशन. हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता सायको अनालिटिक थेअरी, बिहेवियर थेअरीज आणि ह्युमॅनिस्टिक थेअरी ह्या अतिशय महत्त्वाच्या थेअरीज आहे पर्सनॅलिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये. लिहून घ्या तीन थेअरीज: ह्युमॅनिस्टिक, बिहेवियरल आणि सायको अनालिटिक. बिहेवियरल, सायको अनालिटिक. थेअरी इम्पॉर्टंट. VVVVIN व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. घेऊन घ्या तीन पार्ट. त्यातली पहिली घेऊया, सायको अनालिटिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. psychoanalytic theory of personality. Next, psychoanalytic theory of personality. Psychoanalytic theory of personality.
लिहिलं. आता 1800चा जो काळ होता, जे इसवी सन 1700-1800 असं आपण जे म्हणतो, तर 1800चा जो काळ होता त्याच्या सुरुवातीला आणि 1900 म्हणजे 1800-1900च्या सुरुवातीच्या काळाला सिगमंड फ्राईड, लिहून घ्या, त्यांनी डेव्हलप केलंय एक टेक्निक ज्याला आपण म्हणतो सायको अनालिसिस. लिहून घ्या, सांगते तसं लिहून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे हे. सायकोएनालिटिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटी लिहिलं, त्याच्याच खाली लिहा इन अर्ली 1800 and 1900. 1800 and 1900चा जो काळ होता त्या काळामध्ये सिगमंड फ्रॉइड यांनी काय केलं होतं, तर डेव्हलप केलं होतं, विकसित केलं होतं एक टेक्निक. आणि त्याच टेक्निकला आता सायको अनालिसिस असे म्हणतात. असं लिहायचं, जे लक्षात राहत. टेक्निक सायको अनालिसिस. 1800-1900चा जो काळ होता त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये सिगमंड फ्राईडने एक टेक्निक डेव्हलप केली होती. त्या टेक्निकला म्हणतात सायको अनालिसिस. असं जर लिहिलं तुम्ही तर तुमचे ते शब्द लक्षात राहतात. ठीक आहे, सायको अनालिसिस. आणि ह्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता, तर जे मेंटल डिसऑर्डर्स होते त्याचे उपचार करण्यासाठी सायको अनालिसिस टेक्निक वापरण्यात आली होती. लिहून घ्या, यूज टू ट्रीट मेंटल डिसऑर्डर, मानसिक विकार ज्याला आपण म्हणतो, मानसिक विकार, डिसऑर्डर वर उपचार करण्यासाठी ही सायको अनालिसिस टेक्निक वापरण्यात आली होती सिगमंड फ्रॉइडच्या द्वारे. त्यांच्या मते, म्हणजे ही जी सायको अनालिटिक थेअरी आहे, त्या सायको अनालिटिक थेअरीच्या मते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आहे हा एक रिझल्ट आहे, तो प्रयत्न करतो जे काही कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेले आहे. आता हे कॉन्फ्लिक्ट कोणामधले, तर सगळे मेंदू, मन, भावना, विचार ह्याचे अनकॉन्शियस सेक्शुअल अँड अग्रेसिव्ह इम्पल्सेस आणि सोसायटल डिमांड टू रिप्रेझेंट देअर इम्पल्सेस ह्याच्यासाठी. म्हणजे एकंदरीत काय म्हटलं आहे, तर ही सायकोअनालिटिक थेअरी जी आहे ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या थेअरीच्या द्वारे होऊ शकतं. आणि ह्याचाच परिणाम काय आहे, तर इथं प्रयत्न केला गेला आहे की जे काही संघर्ष निर्माण झाले आहे अनकॉन्शियस सेक्शुअल अँड अग्रेसिव्ह इम्पल्सेस मध्ये आणि सोबतच सोसायटल डिमांड्स मध्ये, तर ते रिप्रेस करण्यासाठी हे इम्पल्सेस आहे. डिमांड्स टू रिप्रेस दिस इम्पल्सेस. ठीक आहे. आता फ्रॉइडची जी थेअरी आहे डेव्हलपमेंटची, त्याचे दोन प्रायमरी आयडियाज त्यांनी मांडले होते. बरोबर. आता एव्हरीथिंग यू बिकम अ डिटरमाइंड बाय युअर फर्स्ट फ्यू इयर्स इंडीड. आता ॲडल्ट जो आहे एक्सक्लुसिव्हली डिटरमाइंड असतो त्याच्या चाइल्डच्या एक्सपिरियन्सेस नुसार. म्हणजे इथं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा आपण मोठं होतो, ॲडल्टहुड मध्ये येतो, तर ते ॲडल्टहुड डिपेंड आपल्या चाइल्डहुडवर असतं. म्हणजे लहानपणीचे जे अनुभव आहे ते ॲडल्टहुड मध्ये डिटरमाइन केलेले असतात. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बनता ती डिटरमाइंड आहे. तुमचं जे सुरुवातीच्या काळातले जे लहानपणापासूनचे सुरुवातीच्या काळातले किंवा सुरुवातीचे वर्ष जे तुमचे आहे त्याच्यावर ते इंडीड आहे. आणि ह्याचाच रिझल्ट ॲडल्ट म्हणून जेव्हा आपण होतो तर एक्सक्लुसिव्हली हे चाइल्डचे जे एक्सपिरियन्स आहे, चाइल्ड फेज मधले एक्सपिरियन्सेस हे डिटरमाइन करतात ॲडल्टहुड फेजवर. दॅट्स इट हिअर. दुसरा प्रायमरी आयडिया त्यांची कुठली आहे, तर ही जी स्टोरी आहे डेव्हलपमेंटची, तर ही म्हणजे स्टोरी ऑफ डेव्हलपमेंट का म्हटलं आहे, तर एक हा प्रवाह आहे ना, म्हणजे लिंकेजेस त्याला धरून ठेवते. आता ही जी स्टोरी आहे डेव्हलपमेंटची स्टोरी आहे हँडलिंग करण्याची. हँडलिंग काय करायचे आहे, तर जे अँटी सोशल इम्पल्सेस आहे ते हँडल करण्याची ही स्टोरी आहे जी सोशली एक्सेप्टेड आहे. म्हणजे सोशली एक्सेप्टेड डिफरंट टाइप्स ऑफ वेज आहे, त्यामध्ये हे होते. आता सायकोअनालिटिक थेअरी जी आहे पर्सनॅलिटी, त्याचे वेगवेगळे पार्ट्स सुद्धा आहे. ठीक आहे. तो पहिला पार्ट आपण घेऊया, द कॉन्शियस
द प्रीकॉन्शियस आणि द अनकॉन्शियस. काय लिहिणार? सायकोअनॅलिटिक थेअरी म्हणजे काय मोठं आहे बरं का. थेअरी मध्ये नेमकं आपल्याला काय हे झालं तुमचं लिहून. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. द कॉन्शियस, द प्रीकॉन्शियस अँड द अनकॉन्शियस. सेकंड. थर्ड पार्ट आहे डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम psychosexual stages of development. Psychosexual stages of development. ठीक आहे, हे आहे application of psychoanalytic theory. पाचवं. Application of psychoanalytic theory पाचवं आहे. आणि लास्ट आहे इव्हॉल्युशन ऑफ फ्राइड सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट. हे 6वा पॉइंट इथे घेऊया आपण. इव्हॉल्युशन ऑफ फ्रॉइड सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट थेअरी. सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट थिअरी. ठीक आहे. बघा, आपल्याला सायको अनालिटिक थेअरी जी आहे पर्सनॅलिटीची, तर नुसतं तेवढं शिकून काही फायदा नाही. ही खूप वास्ट थेअरी आहे. आपल्याला प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही लिहा सायको अनालिटिक थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. सुरुवातीचा 1819चा जो काळ होता त्या काळामध्ये सिगमंड फ्रॉइड यांनी एक टेक्निक डेव्हलप केली होती आणि त्या टेक्निकला सायको अनालिसिस असे म्हणतात. आणि ही जी टेक्निक आहे सायको अनालिसिस ही कशासाठी वापरण्यात आली होती, तर मेंटल डिसऑर्डरवर ट्रीटमेंट करण्यासाठी. ठीक आहे. पहिला मुद्दा ह्याच्यामध्ये लिहा द कॉन्शियस, द प्री कॉन्शियस, द अनकॉन्शियस. सेकंड लिहा द इगो अँड द सुपर इगो. थर्ड वन डिफेन्स मेकॅनिझम. फोर्थ psychosexual stages of development. Fifth, application of psychoanalytic theory. आणि sixth, evolution of Freud psychosexual development theory. Please note down each and every point. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. येस.
सिगमंड फ्रायडने जी थेअरी सांगितली आहे सायकोएनालिटिक कशासाठी वापरण्यात आली होती, कशासाठी टेक्निक यूज करण्यात आलं होतं, तर जे मेंटल डिसऑर्डर्स होते लोकांमधले त्यांच्या वर ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या होत्या. बोर्डवर जे दिसते ते सगळं लिहून घ्या. थेरीज ऑफ पर्सनॅलिटी शिकतोय आपण. तर ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज आहे, जवळपास 6 to 7 टाइप्सच्या थेरीज आपल्याला शिकायच्या. त्यातली पहिली जी थेरी आहे ती आहे सायकोएनालिटिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी. लिहून एक्झाम झाली. CMER व्यवस्थित लिहायचं. सायको म्हणजे फक्त SY नाही, सी सायलेंट आहे त्याच्यामध्ये. सायकोएनालिटिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी सिग्मंड फ्रायड यांनी टेक्निक यूज केली होती, डेव्हलप केली होती. त्या टेक्निकचं नाव आहे सायको अनालिसिस. ती वापरली होती मेंटल डिसऑर्डरचा उपचार करण्यासाठी. आता ह्या सायकोएनालिटिक थेरी ऑफ पर्सनॅलिटीमध्ये 6 to 7 पॉईंट्स दिलेले आहेत. पहिला पॉईंट आहे द कॉन्शियस, द प्री कॉन्शियस आणि द अनकॉन्शियस. हा पहिला. सेकंड आहे द इगो अँड द सुपर इगो. तिसरा आहे डिफेन्स. चौथा आहे सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. पाचवा आहे अप्लिकेशन ऑफ सायकोएनालिटिक थेरी. आणि सहावं इथं लिहिलेलं आहे इव्हॉल्युशन ऑफ फ्रॉइड सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट थेरी. झालं. त्यातला पहिला पार्ट घेऊया आपण. कॉन्शियस ट्रायंगल करा. प्री कॉन्शियस. तिसरा द अनकॉन्शियस. 3 पार्ट एकदम व्यवस्थित आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. सिग्मंड फ्राइडचा असा विश्वास होता की मोस्ट ऑफ मेंटल प्रोसेसेस ज्या आहेत, म्हणजे मानसिक प्रक्रिया ज्या आहेत, ह्या अनकॉन्शियस असतात असं त्यांचं म्हणणं आहे. अनकॉन्शियस म्हणजे अचेतन.
ते आपल्याला कळत नाही की नेमकं आपण काय करत होतो, त्याला म्हणतात अनकॉन्शियस. कधी कधी अनकॉन्शियस हा शब्द आपण कधी वापरतो तर एखादी व्यक्तीला चक्कर येते किंवा बेशुद्ध करते, थोड्या काळासाठी तिला काही माहित नसतं की त्या व्यक्तीबरोबर नेमकं काय झालंय. इव्हन आपल्यालाही माहित नसतं आणि ज्या व्यक्तीबरोबर ती घटना घडली आहे त्यांनाही माहित नसतं. अशा स्टेजला म्हणतात अनकॉन्शियस. तर सिगमंड फ्राइडचं म्हणणं काय आहे की मोस्ट ऑफ मेंटल प्रोसेसेस ज्या आहेत ना अनकॉन्शियस प्रोसेस आहे, त्यांना आपल्याला कळत नाही की नेमकं काय होतंय. कधी कधी असं होतं ना की आपल्या हातून किंवा चुकीची काही गोष्ट घडल्या जाते किंवा चुकीचं कोणाला तरी बोलल्या जातं, पण नंतर आपल्याला रिअलाइज होतं की आपण असं का केलं, मला असं नव्हतं बोलायचं. तर ही अनकॉन्शियस स्टेज असते आपल्या मेंटल प्रोसेसेसची. ठीक आहे. त्यांनी असंही प्रपोज केलंय की जी लोक आहेत ती 3 लेवलमध्ये असतात. एक तर कॉन्शियस असतात, प्री कॉन्शियस असतात आणि दुसरी स्टेज असतात. आता कॉन्शियस मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर इन्फॉर्मेशन, माहिती माहिती असते. कॉन्शियस म्हणतात चेतन असते आपली मानसिक प्रक्रिया, त्याला माहित असतं की आपण काय करतो आणि त्यानुसार तो त्या इन्फॉर्मेशनला धरून त्याचं अटेन्शन तिथं मात्र कॉन्सन्ट्रेट करत असतो. म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, आता जसं तुम्ही लेक्चरमध्ये बसताय, तुम्ही कॉन्शियस माइंडमध्ये बसताय की लेक्चरमध्ये आपण काय ऐकतोय, तर तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे कशावर आहे तर फक्त आणि फक्त लेक्चरवर, जी काही कन्सेप्ट आपण शिकतो आहे त्याच्यावर. म्हणजे तुम्ही काय करताय तर ह्या ज्यावेळी तुमचं लेक्चर सुरू आहे त्यावेळी तुम्ही जे काही शिकवल्या जाते त्याच्यावर तुम्ही अटेन्शन देताय, अटेंटिव्ह आहात, पे अटेन्शन. वेळ दिलेली आहे त्या जास्त टेक्निकॅलिटी मध्ये जायचं नाही, खूप हार्ड शब्द वापरायचे, पण कॉन्शियस या शब्दाचा मात्र तुमचा अर्थ कळाला की जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते आहे, जे काही तुमचं तुम्ही ऐकताय तर तुम्ही त्याच्यावर अटेन्शन पे करतायत आणि हे अटेन्शन तात्पुरतं असतं, म्हणजे जी काही वेळ आपल्या पुढे आहे त्या वेळेपुरतं. आता समजा तुमचं लेक्चर संपलं किंवा तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक मिळाला, तर लेक्चरमध्ये नेमकं काय होतं याचा विचार आपण करणार का. आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या 5 मिनिटाच्या ब्रेकवरच आहे की ब्रेकमध्ये नेमकं मला काय करायचंय, मला रिलॅक्स व्हायचंय, मला पाणी प्यायचंय, मला वॉशरूमला जायचंय, हे तुमचं त्यावेळेचं म्हणजे टेम्पररी स्टेज आहे असं म्हणजे टेम्पररी स्टेज म्हणजे टेम्पररी जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेत पुरतं तुमचं अटेन्शन इथं कॉन्शियस स्टेजमध्ये मेन्शन केल्या जात. सेकंड स्टेज आहे द प्री कॉन्शियस. ठीक आहे. आता ही जी प्री कॉन्शियस स्टेज आहे ह्याच्यामध्ये काय काय असते, आउटसाइड अ पर्सन अटेन्शन. प्री कॉन्शियस म्हणजे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही पुन्हा इथे आहे, पण आउटसाइड बाह्य स्वरूपाची, आउटसाइड द पे अटेन्शन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय तर ही सगळी जी माहिती आहे जी आउटसाइड ऑफ पर्सन्स अटेन्शन, म्हणजे पाहिजे तेवढं अटेन्शन नाहीये, म्हणजे आपल्या अटेन्शनच्या थोडं बाहेर आहे, परंतु इथे काय म्हटलेलं आहे रेडीली अवेलेबल इफ नीडेड, बट रेडीली नीडेड इफ अवेलेबल. म्हणजे काय हे बघा, आता कॉन्शियसमध्ये आपण टेन्शन आहे दिलेल्या वेळाचे, पण ही जी इन्फॉर्मेशन आहे जी आउटसाइड आहे, जे माहितीच्या बाहेर जाऊन पण तुमचं अटेन्शन इथे आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही, त्याचं म्हणजे रेडीली नीडेड इफ अवेलेबल, म्हणजे जर जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा तुमचं अटेन्शन परत त्या गोष्टीवर येऊ शकतो. आपण म्हणतो ना की माझं कॉन्सन्ट्रेट लूज झालं किंवा मी भरकटलो, मी जरा सून झालं, असं काहीतरी म्हणतात, माझं लक्ष हटलं असं म्हणतो, पण लगेच आपण परत त्या गोष्टीवर लक्ष आपलं आणून शकतो. कधी कधी असं होतं की आपण काहीतरी टीव्ही बघत असतो, काहीतरी विचार करत असतो आणि एका विचारावरून दुसऱ्या विचारावर आपली जम्प होतं, पण ती जम्प झाली हे आपल्याला लगेच लक्षात येतं आणि परत आपण आपल्या प्रिव्हियस टॉपिकवर येऊन थांबतो.
त्याला म्हणतात प्रिकॉशन. ठीक आहे, क्लिअर. तिसरा आहे अनकॉन्शियस. इथे तर माहीतच नाही की आपल्या बरोबर नेमकं काय घडतंय. आता ह्याच्यामध्ये थॉट, फिलिंग्स, डिझायर, मेमरी. डिझायर आणि मेमरी. विचार, भावना, इच्छा आणि स्मरण. मेमरीज म्हणजे स्मरणशक्ती. आपण काय विचार करतो, आता मानसिक आजार जे आहे ते ना खूप स्टिग्मटाईज आहे आपल्या शरीराच्या आजारांवर आपण लगेच उपचार करतो, पण मानसिक आजार झाला एकतर ह्याचं डायग्नोसिसच होत नाही. आपण म्हणतो बरेचदा की तो व्यक्ती पूर्वी खूप चांगलं काम करायचा, सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या, व्यवस्थित त्याचं फंक्शन होतं, पण आता काही दिवस झाले तो खूप करत नाही. हो की नाही, असं येतं ना की तो खूप, फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट लाईफचं घेऊया की शाळेत असतानापर्यंत त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स होता, खूप चांगले मार्क त्याला मिळायचे, तो प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचा तो विद्यार्थी. पण जसा तो युनिव्हर्सिटी लेवलच्या शिक्षणाला गेला त्याचा तो कल कमी झाला. का कमी झाला? आपण हे इझिली बोलून जातो, म्हणजे अशा गोष्टी की खूप नोटिसेबल आहे की आपण सहजपणे नोटीस करू शकतो की या माणसामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे. बरोबर. आता हा फरक पडला म्हणजे काय झाला, काय झालंय त्याला, कारण काय आहे? त्याचे थॉट प्रोसेस कमी झाले का? जी जे इन्थुझियाझम, जी एक्साइटमेंट होती शाळेतली ती आता युनिव्हर्सिटी लेवलला कमी झाली का? कारण काही असू शकतात, जसं व्हाय, व्हॉट, हाऊ, हे आपण शोधतच राहायचंय, कारण आपल्याला हा कॉन्शियस, अनकॉन्शियस आणि प्री कॉन्शियस मध्ये ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आता ज्या काही मेमरी आहे ज्या विषयी तो अवेअर नाहीये, तो विसरून गेलाय की त्याचा परफॉर्मन्स काय होता, काहीतरी गडबड आहे, हे समजून घेणं, ह्याचं डायग्नोसिस होणं गरजेचं. समजा आता आपल्याला ताप आला, हा शारीरिक आजार म्हणून ताप येणं, टेम्परेचर वाढतं, सर्दी, खोकला, इन्फेक्शियस डिसीजेस आहे हे आपल्याला लगेच कळतं. का तर आपलं पर्सनॅलिटीवरून आपल्यालाही त्याचा त्रास होत असतो आणि बघणाऱ्यालाही, म्हणजे बघणाऱ्याला दिसून येतो की आपलं ताप आलाय, आपल्याला सर्दी झाली, सारखं आपण खोकतोय, सारखं आपण नाक पुसतोय, सारखं आपल्याला औषधं घ्यायला लागतात, हा झाला शारीरिक आजार. पण मानसिक आजाराचं असं दिसून येतं का? इव्हन आपल्याला तरी सगळ्यात आधी कळतं की आपल्या बरोबर काहीतरी गडबड चालली आहे. नाही कळत आपल्याला. पण ह्याचं डायग्नोसिस होणं, कारण मानसिक आजारांविषयी आपल्या समाजामध्ये अजूनही चर्चा होत नाही, ते कलंकित म्हणूनच त्याला अजूनही कन्सिडर केले जातात. जर मानसिक आजाराचं योग्य वेळी निदान झालं, योग्य वेळी ट्रीटमेंट झाली, तर बरेचसे असे आजार आहेत त्या आजारातून आपण बाहेर पडू शकतो. लाईक स्किझोफ्रेनिया. आता स्किझोफ्रेनिया हा आजार छिन्न मनस्कता त्याला म्हणतात, जो मेंटल डिसऑर्डर्स मध्ये आहे. हा जो स्किझोफ्रेनिया आहे हा अतिशय कमी वयापासून तुम्हाला दिसून येतो, पण आपल्याला माहित नसतं की आपल्याला स्किझोफ्रेनियाचं तर एक अतिशय महत्वाचं रिझन आहे तुमची अनुवांशिकता. आता अनुवांशिक, आता जर मी म्हटली माझी पिढी, माझे आई वडील आणि माझ्या आई वडिलांचे आई वडील, ठीक आहे. आता आई आणि वडील हे सुद्धा दोन पार्ट आहेत. आईकडले क्रोमोझोम चेंज किंवा अनुवांशिकता आणि वडिलांकडले हे दोघं एकत्रित आला, आपला जन्म झाला, त्यातनं आपल्यात त्यांच्यातनं काय आला. तर असं बरेचदा असं की बरेचसे डिसीजेस हे 3 पिढ्यानंतर पण दिसून येतात. म्हणजे समजा माझ्या आई वडिलांच्या पिढीमध्ये काही आजार असेल तर तो माझ्यामध्ये येईलच असं नाही, पण माझ्या मुलांमध्ये तो येऊ शकतो. 3 पिढ्यांचं अंतर इथं कन्सिडर केलं जातं. आता अनकॉन्शियस मध्ये थॉट्स, फिलिंग, डिझायर्स, मेमरीज ह्या सगळ्यांची छिन्न मनस्कता झालेली असते, कशाचा काहीही कुणाशी जोड नसतो, कारण तेवढं तो मेंटेनन्स करण्याचे कॅपेबलच नसतो तो व्यक्ती. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तो अजिबात अवेअर नसतो. म्हणूनच हा जो इन्फ्लुएन्स आहे, हा जो प्रभाव आहे त्याच्या मेंटल प्रोसेसचा, तर डे टू डे लाईफ त्याची आहे की डेली फंक्शनिंग आहे त्याच्यावर याचा निगेटिव्ह परिणाम पडतो. तो व्यवस्थित करू शकत नाही, कारण त्याला कळतच नाहीये की नेमकं त्याच्याबरोबर काय झालेलं आहे. एक मेंटल प्रोसेस आहे, त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं?
हे फारच महत्वाचं. म्हणजे ही सायको अनालिटिक थेरी असू दे, पर्सनॅलिटीच्या डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज आहे, त्या जोपर्यंत तुम्हाला एकेका शब्दाचा अर्थ कळत नाही, अर्थ म्हणजे काही हे नाही, कॉन्शियस म्हणजे चेतन अचेतन हे नाही, नेमकं त्यामध्ये काय अपेक्षित आहे, काय तुम्हाला समजायला पाहिजे. जर मी आता म्हणतो मला अनकॉन्शियस म्हणजे काय सांगा, तर तुमच्या डोक्यात हे सगळ्यात आधी आलं पाहिजे की थॉट, फिलिंग, मेमरीज, डिझायर ह्याच्यामध्ये गडबड आहे. म्हणूनच ती अनकॉन्शियसची स्टेज निर्माण झाली, हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रश्न जे आहे हे नेट एक्झाम मध्ये विचारले जातात. सेट एक्झाम मध्ये खूप हाय लेवलचे प्रश्न नाही विचारत, हो की नाही, पण नेट एक्झाम ही नॅशनल लेवलची असते. पूर्ण भारतभरातली लोक ती परीक्षा देतात. नुसतं महाराष्ट्रातली लोक तिथं असतात का, तर नाही. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये वेगळ्या पद्धतीनं शिकवल्या जातो. आणि जर तुम्ही बघितलं तर नेट एक्झाम पास होण्याचा महाराष्ट्राचा क्रमांक फार कमी आहे. पण तुम्ही दिल्ली, लखनौ कडे जा, तुम्हाला नेटमध्ये तर इझिली, म्हणजे शिकत असतानाच थोडं नेट एक्झाम पास. कारण काय, त्या पद्धतीचं शिक्षण तिथे अवेलेबल. तिथे संकल्पना तुमच्या अतिशय क्लिअर करून घेतल्या जातात, म्हणजे त्या परत परत शिकण्याची आवश्यकता नाही. आणि पोरांचे MSW कम्प्लीट होण्याच्या आधीच त्यांच्या नेट एक्झाम क्लिअर झालेल्या असतात, त्यांना JRF मिळालेलं असतं. म्हणजे मी पण अनुभव घेतला की माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत की ते ऑलरेडी नेट JRF करूनच पुढे PhD ला आले होते, कारण फेलोशिप मिळतात. ओके, असं असतं. म्हणून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं फार गरजेचं आहे. दुसरा पार्ट घेऊया, इगो अँड द सुपर इगो. ऐकलेत का हे शब्द कधी? सांगू शकाल का नेमकं याच्यामध्ये काय असतं? ट्राय करा. हे मराठीतले शब्द झाले, बरोबर. मराठीतले असतात शब्द. पण ईद म्हणजे काय, इगो म्हणजे काय, आणि सुपर इगो म्हणजे काय माहितीये का? काय असतं ईद मध्ये? हम्म. आता ईदला पण ना बरेचसे सायकोलॉजिस्टने जेवढे काही अभ्यास झाले, म्हणजे त्याच्यामध्ये पण क्रिटिक सुरू असतं किंवा डिबेट ज्याला म्हणतो ना, वादिवाद, तो. तर ईदला बरेच लोक अनकॉन्शियसची स्टेज कन्सिडर करतात. जे सायकोलॉजिस्ट आहे, आपण नाही, आपला तेवढा अभ्यास नाही, म्हणजे बरेचसे सायकोलॉजिस्ट त्यांनी ईदला अनकॉन्शियस स्टेज म्हणून कन्सिडर केलं आहे. आता ईद, इगो आणि सुपर इगो हे आपल्या पर्सनॅलिटीचे अतिशय महत्वाचे 3 घटक आहेत. जर तुम्हाला विचारलं की पर्सनॅलिटीच्या सायको अनालिटिक थेअरीच्या कॉन्टेक्स्टमध्ये 3 कंपोनंट काय आहे, तर ते आहे ईद, इगो आणि सुपर इगो. आता ईद, इगो, सुपर इगो ह्याचे मराठीतले अर्थ तुम्हाला माहिती आहे, त्याचे शब्द तुम्हाला माहिती आहेत. पण ईद काय कन्सिव्ह करतो, तर रिझर्वायर जे इन्स्टिंक्च्युअल जे इनसाइट्स आहेत ते, त्याला काय म्हणतात, तर एनर्जी, जी आपली उत्साह आहे, जी आपली ऊर्जा आहे ती, जी की सेक्स अँड ॲग्रेशनला रेफर करतं असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे बायोलॉजिकल अर्जेस आहे, बायोलॉजिकल म्हणजे जैविक अर्जेस, लिंकेजेस म्हणायला, पण ईद काय कन्सिव्ह करतो, तर रिझर्वायर इन्स्टिंक्च्युअल एनर्जी, जी की कंटेन आहे बायोलॉजिकल अर्जेस, बरोबर. आता बायोलॉजिकल अर्जेस मध्ये त्यांनी दिलं आहे इम्पल्सेस. आता हे जे इम्पल्सेस आहे, तर हे कशाच्या प्रती असतात? इम्पल्सेस म्हणजे काही टप्पे.
जे सर्वायवल जगण्याकरिता असतात, सेक्स करिता असतात आणि ॲग्रेशन करिता सुद्धा असतात. हे बायोलॉजिकल अर्जेस आहेत जे इथं मेन्शन केलेले आहे. आता ईद हा अनकॉन्शियस आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे आपण नाही म्हणत, हे ज्या थेरी दिलेल्या आहे ते म्हणतात. कारण आपल्याला ईद इगो सुपर इगो खूप डीपली समजून घ्यायला अजून खूप दिवस जाते. आपलं जेवढं पुस्तकात आहे तेवढं समजून घ्यायचं. कारण सायकोलॉजी, सायकॅट्री ही फार वेगळी फील्ड आहे. ते मन, भावना, विचार ह्याच्याशी संबंधित. ते सोशल प्रॉब्लेमशी, पण सोशल प्रॉब्लेममध्ये हे कन्सिडर होतं का मेंटल हेल्थ अतिशय महत्त्वाची आहे. फक्त आपण फिजिकल मेंटल, आता WHO तर मला वाटतं एक 2-3 वर्षापूर्वी त्याच्या आधी पण एक नवीन डेफिनेशन काढली आहे. पूर्वी फिजिकल अँड मेंटलच कन्सिडर केल्या जातात. आता फिजिकल, मेंटल आणि सोशल, सोशल शब्द ऍड केलाय म्हणून अजून त्या डेफिनेशनचं इम्पॉर्टन्स खूप वाढलेलं आहे. ठीक आहे, आता आपली जी सुरुवातीची ईजचं वैशिष्ट्य काय आहे, तर सुरुवातीची जी थिंकिंग प्रोसेस आहे, म्हणजे विचार करायला जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळीची प्रोसेस म्हणजे ईज, जी की इलॉजिकल असतं, इरॅशनल असतं आणि मोटिवेटेड सुद्धा असतं बाय द डिझायर. इथे जर आपण म्हटलं की लहान मुलं काहीही प्रश्न विचारतात असं आपण म्हणतो का, त्यांचं लॉजिक तेवढं डेव्हलप झालेलं नसतं. त्यांच्यामध्ये इरॅशनल थॉट्स असतात की काहीही ते आपल्याला प्रश्न विचारतात, काही उत्तरं आपल्याकडून अपेक्षित करतात आणि बरेचदा त्यांच्या प्रश्नांची जर योग्य वेळी योग्य उत्तरं मिळाली नाही, त्यांची जी काही थॉट प्रोसेस आहे ती पद्धत त्या व्यवस्थित पद्धतीने जाणार नाही. काय होतं ना की बरेचसे प्रश्न मुलांचे असे असतात की आई वडिलांकडून किंवा ज्यांना ते प्रश्न विचारतात त्यांच्याकडून त्यांना निग्लेक्ट केले जातात. काही पण विचारतो, जा तिकडे खेळ, असं हे सिंपल सेंटेन्स बऱ्याचशा आई वडिलांकडनं वापरल्या जातात. पण त्यांच्या ज्या डिझायर आहे त्या इमिजिएट ग्रॅटिफिकेशनचं जे आहे, इमिजिएट ग्रॅटिफिकेशन कशाचं, त्याचे इम्पल्सेस आहे, त्या इम्पल्सेसचं त्वरित झालेलं ग्रॅटिफिकेशन. ठीक आहे, पण कुठला, तर बाय डिमांड जे डिझायर्स आहेत त्याच्यावर. बरोबर, आता प्रश्न विचारणं, कारण सुरुवातीच्या म्हणजे प्रायमरी थॉट प्रोसेस जेव्हा आपण म्हणतो विचार करायला आपली सुरुवात कधी होते, जेव्हा आपण लहान असतो. हे असं काय, ह्याला असंच का म्हणतात, त्या प्राण्याला शेपटीच काय आहे, मग आपल्यालाच काय नाही, एनी रिलेव्हंट क्वेश्चन त्या मुलाच्या डोक्यात येऊ शकतात. त्याच योग्य वेळी जर उत्तर त्याला मिळालं नाही तर ती इरॅशनॅलिटी किंवा इलॉजिक जे आहे ना ते डेव्हलप होतात. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे आपण जे ॲडल्ट म्हणून घडतो, प्रिव्हियस याच्यामध्ये तुम्ही नव्हता तेव्हा त्यांनी प्रायमरी 2 स्टेजेस सांगितल्या फ्रॉइडच्या थेअरीच्या, की जे काही डिटरमाइन केलेल्या गेले आहे ते सुरुवातीच्या काळातले जे आपले चाइल्डहुड मधले अनुभव आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे आपलं बालपणाचं सोशलायझेशन कसं झालं आहे त्यावर आपलं ॲडल्टहुड डिटरमाइन करतं. जे प्रौढत्व आता जे आपण वयाचे 25-30 वर्षावर आलोय, तर ह्याचा बेस काय आहे, तर ह्याचा बेस आहे आपलं चाइल्डहुड. चाइल्डहुडमध्ये काय आपण खाल्लं, आपल्याला न्यूट्रिशन काय मिळालं, त्यांनी आपली शारीरिक ग्रोथ झाली का, आपल्या मानसिक प्रोसेसमध्ये आपण कुठकुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या. आता बरेचसे काउन्सिलर, डॉक्टर असं म्हणतात की मूल छोटं असताना त्याला बाहेर फिरवलं पाहिजे का, तर तो सोशली ऍक्टिव्ह होतो. त्याला घरामध्ये तर 6-7 महिन्याची पण मुलं पूर्वी नेल्या जात नव्हती बाहेर. पूर्वी गावखेड्यामध्ये मुलाचं जे सोशलायझेशन आहे हे शेजार पाजाऱ्यांमध्येच व्हायचं. आता थोडंसं मॉडर्नायझेशन आणि अर्बनायझेशनचा विचार केला तर फ्लॅट सिस्टीम आलेले आहेत आणि जे काही मायग्रेशन झालंय इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी तर लोक खेड्याकडून शहराकडे आले. ह्याची कारण काय, तर अर्बनायझेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा मॉडर्न लाईफची लक्झरियस लाईफ आपल्याला हवंय. त्यामुळे काय झालं, तर मुलं आता बंदिस्त कॅम्पसेसमध्ये, कॅम्पसेस म्हणजे जो काही सरफेस आहे, जे काही घराच्या पद्धती ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये डिवाइड आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्या घराची दारं कंटिन्यू बंद असतात. ते तुम्ही बघा, कंपॅरिझन बघा, काही वर्षाचा काळ आणि आत्ताचा काळ, तेच मूल जे गावखेड्यामध्ये वाढलेलं आहे आणि तेच मूल शहरामध्ये वाढले, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप तफावत दिसून येते. आता हे जे स्टेजेस आहे दोन्हीच्या, तर मूल जर घराच्या बाहेर पडतच नाहीये तर त्याचं सोशल डेव्हलपमेंट होणार आहे का, पण तेच मूल जर बैठ्या घरामध्ये राहत आहे किंवा रुरल एरियामध्ये राहत आहे तर त्याचा कॉन्टॅक्ट त्याच्या शेजार पाजाऱ्यांशी जास्त येतो आणि गावखेड्यांमध्ये वेगवेगळे प्राणी त्याला दिसतात तर त्याच्यावर त्याची थॉट प्रोसेस असते की हे काय आहे. ते प्राणी जर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुलाला दिसलेच नाही तर त्याला ते माहीतच नाही की ती बकरी म्हणजे काय, ती कोंबडी म्हणजे काय.
हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की सोशलायझेशन ज्या पद्धतीने तुमचं झालंय त्यानुसारच तुमचं ॲडल्टहूड घडत असतं, त्यानुसारच ती थॉट प्रोसेस घेऊन तुम्ही वाढत असता, ह्या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि हेच जे आहे हे मोटिवेट करतं, ज्या काही आपल्या इच्छा आहे ज्याला आपण म्हणतो डिझायर, त्या डिझायर्सला मोटिवेशन करण्याचं काम ही सगळी सोशलायझेशनची प्रक्रिया करत असते. आता ही जी सायको अनालिटिक थेरी ह्याच्यावर काही वेगळे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी सिगमंड फ्राईडच्या ह्या थेरीवर क्रिटिक्स सुद्धा केले आहेत. म्हणजे काय, भिन्न मतं मांडलेली आहे. ती भिन्न मतं काय म्हटली आहे तर त्यांनी ही थेरी फक्त मेंटल डिसऑर्डर्स जे आहेत त्याचंच ट्रीटमेंट करण्यासाठी वापरली, म्हणजे क्लिनिकल अप्रोचनी वापरली, प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये वापरली नाही असं काही सायकोलॉजिस्ट म्हणतात. असू पण शकतं, कारण त्यांना ते सुचलं, त्यांना ते कळालं की फक्त आणि फक्त पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी, पेशंटला त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी ती थेरी वापरली. हे सुचणं पण महत्त्वाचं आहे, कारण तेवढी थॉट प्रोसेस त्यांची डेव्हलप झाली आणि ही थेरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतली आहे, म्हणून ते क्रिटिकल अनालिसिस त्याच्यावर देऊ शकतो. फक्त गुढी गुढी जर म्हटलं आपण सगळ्या गोष्टी हो सायकोलॉजिस्टनी सांगितलं म्हणजे ते बरोबरच आहे, कारण त्यांनी तेवढा अभ्यास केलाय, पण त्यावर तुमचं मत काय आहे? त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला कितीतरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह मत तुमचं असतं की नाही? की आता सायको अनालिटिक थेरी जसं वेगळ्या सायकोलॉजिस्टनी म्हटलं की याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांनी केसेस हँडल केल्या, कदाचित दुसऱ्या सायकोलॉजिस्ट ही थेरी दुसऱ्या कॉन्टॅक्टमध्येही वापरू शकतात. आता जसं आपण रिसर्च, बरेचसे रिसर्चर आहे ना ते एकाच विषयाला धरून खूप सारे लोक रिसर्च करतात. समजा आता गरिबी, 100 रिसर्च झालेत गरिबी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, पण गरिबीचं निराकरण अजूनही झालंय का? नाही. आता कालचीच अपडेट न्यूज आहे की केरळ जे राज्य आहे ना केरळ, ते साक्षरतेमध्ये तर अव्वलच आहे. लिटरसीमध्ये सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण आजपर्यंत केरळमध्येच नोंदवलं गेलं, त्या केरळ राज्याव्यतिरिक्त इतर कुठलंही राज्य नाही. केरळ आता अजून एका गोष्टीसाठी ओळखल्या गेलंय कालच्या ह्याच्यानुसार, की केरळ आता गरिबी त्यांनी नाहीशी केली. बीपीएल धारक एकही कुटुंब केरळमध्ये राहिलेलं नाही. कसं काय ना, हे कसं आपण मांडू शकतो? तर ह्याचा बेस आहे रिसर्च. त्यांनी तेवढी प्रगल्भता त्यांच्या राज्यामध्ये जी की आपल्या राज्यामध्ये अजून नाही आहे, वेळ लागेल किंवा अजून काही गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तर ह्या ज्या गोष्टी, आता जर केरळचं सोशलायझेशन बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण अधिकच आहे, मुलींच्या जन्माचं प्रमाण तिथे अधिकच आहे. तिथे आता कालचीच अपडेट न्यूज आहे की तिथे एकही कुटुंब असं नाहीये की जे दारिद्र्य रेषेखाली कन्सिडर होईल, कारण त्यांचा जीवनमानाचा दर्जा वाढलाय, कारण की इकॉनॉमी वाढली. इकॉनॉमी का वाढली? शिक्षण त्यांनी घेतलं, शिक्षण घेतल्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी खूप चांगल्या प्रमाणे उपलब्ध झाल्या, आणि ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्यातनं त्यांचं इन्कम जास्त, आता गरिबी राहिलेलीच नाही. हे असं डिक्लेअर करायला हिंमत लागते, कारण आपल्याकडचं करप्शन बघा, की जर बीपीएल मधून आपल्याला आपलं नाव काढायचं तर आपल्याला आता क्रायटेरिया आहे की नाही बीपीएलचा, की तुमच्याकडे गाडी नाही नसावी, तुमच्याकडे गॅस नसावी. आता उज्ज्वला योजनामुळे सगळ्यांकडे गॅस आली, तर तो एक क्रायटेरिया त्यांनी थोडासा मोल्ड केला होता की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनुसार प्रत्येकाच्या घरात गॅस असाल. ठीक आहे ना, दिला तुम्ही गॅस, पण सिलेंडर विकत घेण्यासाठी पैसा कुठे? ओके नाही, बरेचशा त्याच्यावर क्रिटिकल अनालिसिस झालं. सिलेंडरला शेण माती थोपून ते बसण्याची साधनं केली आहे काही गावखेड्यांमध्ये, कारण ते भरायला नाही, पैसाच नाही. पण मी तुम्हाला सांगते, जसं केरळने काल डिक्लेअर केलं ना की आमच्या स्टेटमध्ये एकही कुटुंब असं दारिद्र्य ते करायला करेज लागतं, कारण आपल्याकडचं करेज. जर आपण असं डिक्लेअर केलं, आज खूप रेअरली कुटुंब अशी आहेत की जी अंत्योदयमध्ये किंवा बीपीएल मध्ये आहेत, खूप कमी. गावखेड्यांमध्ये इकॉनॉमीनुसार आपण ते बघतो किंवा जो काही सोशल बॅकग्राऊंड आहे त्याच्यानुसार. पण जर असं स्वतःहून कोण म्हणेल की आम्ही बीपीएल मध्ये, तुम्हाला मी खूप लोकांची अशी उदाहरणं सांगते की ज्यांच्याकडे सगळं आहे, शेतीवाडी आहे, गाड्या घोड्या सगळ्या, तरी पण त्यांचं कार्ड हे बीपीएलचंच आहे. अशी एक तरी कुटुंब पुढे येईल का की माझ्याकडे आता मला सगळं आहे, मला बीपीएलचा लाभ घ्यायचा नाही? असं कोण येणार आहे आपल्याकडे पुढे? मग आपण आहोत इथेच राहणार आहे, आपण केरळ सारखं वर येणारच नाही. आज ऐकायला खूप छान वाटतं ना की केरळमधली सगळी गरिबी निघून गेली आहे, इथे आता कुणीही गरीब राहिलं नाही, असं आपण कधी म्हणणार? जोपर्यंत आपल्याला ते लक्झर किंवा जे काही बेनिफिट्स आहे जोपर्यंत आपण थांबवणार नाही,
तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही. ठीक आहे. आता घ्या इगो. इगो कशाला रेफर करतात? तर जे काही कंपोनेंट आहे ते मॅनेज करतात. कंपोनेंट म्हणजे घटक ते मॅनेज करतात. कशाला मॅनेज करतात? मला हे इगो सुपर इगोचं अजिबातच आवडत नाही. थेअरीच्या भागातून शिकत काय करतं इगो? हा रेफर करतो. जे काही कंपोनेंट आहे त्या कंपोनेंटला रेफर करण्याचं काम, घटकांना रेफर करण्याचं काम हा इगो करतो. आणि हे जे घटक आहे ते मॅनेज करतात. आता मॅनेज काय करतात? तर जो काही संघर्ष निर्माण झाला आहे ईद आणि इगो मधला, त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम हे इगो करत असतो. जे की कन्स्ट्रेंट आहे रिअल वर्ल्ड, जे वास्तविक जग, वास्तविक जीवनाशी जे संबंधित आहे, त्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झालाय त्याच्या मॅनेजमेंटचं काम, तो संघर्ष रिझॉल्युशन करण्याचं काम हा इगो करत असतो माणसामधला. ठीक आहे. आता सेम पार्ट जो आहे इगोचा हा अनकॉन्शियस मध्ये कन्सिडर केला जातो, जेव्हा की इतर लोक प्री कॉन्शियस किंवा कॉन्शियस पण असतात. आता हा इगो ऑपरेट सुद्धा करतो. कशाला ऑपरेट करतो? तर ज्या काही गोष्टी रियालिटी प्रिन्सिपलशी संबंधित आहे, अकॉर्डिंग टू रियालिटी प्रिन्सिपल. रियालिटी प्रिन्सिपल म्हणजे काय? वास्तववादी तत्व, की वास्तव काय आहे जे आपल्या पुढे दिसतंय ते नाकारून आपल्याला पुढे जाता येत. ठीक आहे. डिफेन्स मेकॅनिझम वापरून तुम्ही, जे आपल्याला माहिती की आपण इथं चुकलंय तरी पण आपल्याला आपली चूक लपवायची आहे, त्यावेळी आपण डिफेन्स मेकॅनिझम वापरतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अवेअरनेस आहे, जो की ग्रॅटिफिकेशनचे इम्पल्सेस आहे, आणि तो डिले सुद्धा होतो इन ऑर्डर टू अकोमोडेट द डिमांड्स ऑफ द रिअल वर्ल्ड. म्हणजे वास्तविक जगाच्या ज्या डिमांड आहे त्या डिमांड अकोमोडेट करण्यासाठी, म्हणजे स्थायी करण्यासाठी किंवा कंप्लीट करण्यासाठी हे इथे हा जो ऑर्डर आहे, हा जो स्कोर आहे, हा इथे डिले होतो, इथे उशीर त्याला होतो, असं इथं म्हटलेलं आहे. आता सेकंडरी प्रोसेस इगो हे कसं वैशिष्ट्य केलं गेलेलं आहे की प्रायमरी स्टेज, सेकंडरी आता ही जी आपली विचार करण्याची प्रक्रिया आहे ती सेकंडरी लेवलला आली आहे. जसं मी मगाशी सांगितलं ईट मध्ये की मूल लहानपणी इलॉजिकल थॉट्स असतात, इलॉजिकल त्याचे प्रश्न असतात, त्याला जर योग्य वेळी योग्य उत्तर दिलं तर त्याची थॉट प्रोसेस त्या पद्धतीने ती पुढे जाईल. की आता मुलांनी विचारलं की बकरीला 4 पाय आहेत, आपल्याला काय नाही, काय आपल्याकडे जस्टिफिकेशन ऍज अ पॅरेंट काय सांग? दिस इज द पॉइंट की आपल्याला उत्क्रांती त्याला सांगायला लागेल. आता ही सांगत असताना जसा त्यांनी प्रश्न आपल्या पुढे, त्याच लगेच आपल्याला त्याचं उत्तर देता येईल असंही होत नाही. आपण त्याची थोडीशी तयारी करायची. आपली त्याच्या प्रश्नाला धरून आपली थॉट प्रोसेस निर्माण झाली पाहिजे, कारण आपण सेकंडरी मध्ये आहोत. ओके नाही, प्रायमरी आणि सेकंडरी, बरोबर. आता दोन ग्रुप आहे जे एकमेकांशी कम्युनिकेशन करतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर सेकंडरीची इथे जास्त जबाबदारी आहे. एखादं पुस्तक किंवा एखादं चित्र, आता इझिली गुगलला इमेजेस मिळतात रोजच्या, की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ही अशी प्रोसेस होती. त्यानुसार डेव्हलपमेंट होत गेले, शारीरिक बदल घडत गेले, शेतीचा शोध लागला, एन नंबर ऑफ गोष्टी आपण त्याला. तर हे जोपर्यंत त्याच्या डोक्यात बसणार नाही तो विचार करायला सुरुवात करतो की मी हा एक प्रश्न विचारला म्हणून त्याच्या मागे एवढा बॅकग्राऊंड, कदाचित अजून एखादा प्रश्न त्याला पडेल, त्याला त्याच्यावर तो विचार करायला लागेल की ह्यालाही काहीतरी बॅकग्राऊंड असते. असे प्रश्न विचारू शकतात. आता सायन्सचे प्रोजेक्ट्स असतात मुलांना शाळेमध्ये, जवळपास 6वी-7वी पासून असतात ना सायन्सचे प्रोजेक्ट. आपल्या वेळी तेवढं नव्हतं, म्हणजे आता तर ते खूप प्रेझेंट करा आणि रिप्रेझेंट करा आणि मॉडेल्स बनवा हे खूप झालं. त्यावेळी नव्हतं, आपण खूप इझी पद्धतीने शिक्षण शिकलो आहोत. ओके. तर ते सायन्स प्रोजेक्ट करण्यासाठी न्यूटनचा लॉ काय आहे, ऍपलचं उदाहरण जे आता हिसे पिटे आपण तेच सांगतो, त्यामध्ये वेगळा काही शोध लागला नाही आपला अजून. परत गाड्यांचा शोध कशाला लागला. आता कल्चरल लॅक थेरी आपण नंतर शिकू का, झालं माहिती मला वाटतं आपली कल्चरल लॅक थेरी
गाड्यांचा शोध कशाला लागला, आधी लोक बैलगाडीने जायचे, बैल वापरायचे, असं सगळ्या गोष्टी आपण त्या मुलांना सांगितल्या पाहिजे. जे काही आपल्याला माहित आहे त्याच्यात मध्ये चांगला थेअरीचा बेस घेऊन लगेच पोराला काहीतरी त्याला कटवायचं म्हणून, त्याला गप्प करायचं म्हणून काहीतरी उत्तर दिलं आणि गप्प बसवायचं, कारण आपल्या उत्तराने त्याचं भविष्य घडणार आहे. सो ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. सुपर इगो, इगो ईद झालं, इगो झालं. इगो हा रोल आहे जो प्रिव्हेंट करतो ईदला ग्रॅटिफिकेशन पासून, आणि सोशली इनअप्रोप्रिएट वेज ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे समाजाला जे अपेक्षित आहे ते मार्ग ह्या इगो मध्ये अजिबात नाही. ठीक आहे. आता इगो हा शब्द असं वाटतं आपल्याला घमंड, पण घमंड नाही. इगो हा सायकोअनालिटिक थेअरीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायचं. सुपर इगो घेऊया. हा कन्सिडर केला जातात मॉरल कंपोनेंट म्हणून. मॉरल मॉरल कंपोनेंट म्हणून कन्सिडर ह्याला आपण. आणि हा जो कंपोनेंट आहे मॉरल कंपोनेंट हा कशाचा आहे? चांगला घटक काय आहे तर हा सुपर इगो आहे. त्याच्यामध्ये मॉरल स्टँडर्ड्स आहे जे की आपण आपल्या पॅरेंट्स सोसायटी करू शकतो. बघा त्याची तिसरी स्टेज सुपर इगो मध्ये आहे. हे तिन्ही गोष्टी इगो सुपर इगो जरी समजलं नाही ना तरी इरॅशनल लॉजिक, थॉट प्रोसेस, सेकंडरी, प्रायमरी एवढे कीवर्ड जरी लक्षात ठेवले तरी तुम्ही ती कन्सेप्ट आरामात एक्सप्लेन करू शकता. तुम्हाला समजून घेणं गरजेचं. पुस्तकामध्ये जे शब्द वापरले तेच वापरावे असं काही नाही. आता हे ज्यांनी थेअरी लिहिली हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिली. आपली थेअरी वेगळ्या पद्धतीने असू शकते, वेगळेपणा आला पाहिजे. नाहीतर काय, परीक्षेमध्ये जो पेपर तुम्ही लिहिल्यावर जो परीक्षक आहे जो पेपर चेक करतात ते काय म्हणतील की सगळे पेपर चेक करतात, सगळ्या पेपरमध्ये सेम शब्द पुस्तकामध्ये तेच दिलंय, नोटमध्ये तेच. ते काय बघणार जास्त म्हणजे कुणाला वेगळ्या पद्धतीने कोण काय उदाहरण पेपर चेक करणारा मात्र तुमच्यात काय प्रत्येकाला दिसली पाहिजे. हे फक्त परीक्षेच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाही, तर जिथे जिथे तुम्ही जाता तुमचं व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने कसं रिप्रेझेंट. आता वेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी चुकीचं काय करायचं, तर वेगळ्या पद्धतीनं हे वेगळी पद्धत मांडणी हेल्दी स्वरूपाची असते. त्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्ह समाजाकडे जातो, काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी आपण लोकांना करतोय किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी आपण करून दाखवतो. ह्या पद्धतीनं जायला वेगळं दिसायला पाहिजे म्हणून चुकीच्या माध्यमाने जायचं नाही. चोरी करायची नाही. लिटरेचर चोरी तुम्हाला माहिती आहे कॉपीराईट मोठ्या प्रमाणात तिथे कॉपीराईट प्लॅगरिझम चेक केलं जातं. पेपरचे पेपर, रिसर्च पेपर, पुस्तकाची पुस्तकं आहेत अशी दुसऱ्यांच्या नावाची ती आपल्या नावाने पण छापली जातात. ही लिटरेचर चोरी. आज मला माझ्या नावाचं खूप पब्लिकेशन दाखवायचं म्हणून मी कॉपी पेस्ट करून माझ्या नावाने छापतो. ह्याला वेगळं काय, पण त्यातनं तुम्ही नेमका दुसरा विचार काय मला सो ह्या हॅबिट्स तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या. पण आपण जे आहोत, जी काही थॉट प्रोसेस आपली डेव्हलप झाली हीच आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार आहोत. ठीक आहे. आता सिपोर इगो मध्ये मी सांगितलं की मॉरल स्टँडर्ड के आहे. मॉरल स्टँडर्ड किंवा चांगल्या गोष्टी एक क्रम आपण आपल्या कुटुंबाकडून, आपल्या शेजार पाजाऱ्यांकडून, आपल्या समाजाकडून आपण शिकत असतो. ठीक आहे. आता फ्रॉइडचा असा विश्वास होता की ईद, इगो आणि सुपर इगो हे जे तीन घटक आहे हे कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारे आहे. ह्या तिघांमध्ये ईद, इगो, सुपर इगो मध्ये कायम संघर्ष सुरू असतो. कॉन्स्टंट म्हणजे स्टेबल असे हे संघर्ष, आणि त्यांचा फोकस मेनली कशावर होता, तर जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होत होते त्या कॉन्फ्लिक्टवरच त्यांचा फोकस होता. त्याच्यामध्ये सेक्शुअल आणि अग्रेसिव्ह अर्जेसवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करत होतं. कारण काय, मोस्ट लाईकली हे सोसायटल नॉर्म्सला व्हायोलेट करतात. म्हणजे समाजाने बनवलेले जे नियम आहेत ते पाळत नाही असं इथं त्यांनी म्हटलं. आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहे ते व्यक्तीला खूप अँशियस बनवतात, खूप चिंताग्रस्त बनवतात. आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये आंतरिक जे काही संघर्ष आहे माझ्या मनातले. आता माझ्या मनात काय संघर्ष सुरू आहे हे तुम्हाला कळतोय का? मी तर इथे उभी आहे लेक्चर घेण्यासाठी, मी लेक्चर घेते, पण माझे काही संघर्ष इंटरनल आहे ते फक्त मलाच माहिती आहे, कारण मी अजूनपर्यंत ते कुणापुढे मांडले.
जोपर्यंत मी ते मांडत नाही तोपर्यंत माझ्यातला संघर्ष काय आहे, मी काय विचार करते, मला काय प्रॉब्लेम आहे, हे फक्त मला माहित आहे. तुम्हाला माहित असतं ॲज अ व्यक्ती म्हणून, ॲज अ ह्युमन बिंग फक्त आपल्यालाच माहित असतं. कारण इंटरनल कॉन्फ्लिक्टचं प्रमाण खूप जास्त आहे असं देखील सिग्मंड फ्रॉइडने म्हटलंय. आणि ह्याच्यामुळे व्यक्ती अँशियस होतो, चिंताग्रस्त होतो, त्याला सतत काळजी वाटत असते आणि हे काळजीमुळे त्याला हॅपीनेस येत नाही, तो हॅप्पी नसतो, तो सॅटिस्फाईड नसतो. आणि हे नसल्यामुळे त्याचं जे डे टू डे फंक्शनिंग आहे ते मात्र सुरळीत होत नाही. म्हणजे एक गोष्ट दुसरी गोष्ट तिथे सगळे बघा एक एक शब्द कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपण मुळात जायचं असतं. ते रिसर्च मध्ये पण आपण हा रिसर्च हा शब्द जो वापरतो ह्याचं कोणी कधी फोड केली आहे का? फोड कसं करतो आपण? रिसर्च. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून देतो की प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हा जर याला फोडलं तर हा री म्हणजे आरी आणि हा आहे सर्च. बरोबर. आपण रिसर्च काय म्हणालात, काय म्हणतो तर एकाच गोष्टीवर एकाच विषयावर वारंवार 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 काहीतरी आपण नवीन शोधत होतो. रिसर्च 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 असं आपण त्याला म्हणतो. तर हाच कॉन्टेक्स्ट, हा रिसर्चचा शब्द तुम्ही इथे ॲज अ एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करू शकतात. ठीक आहे, की काय नेमकं इंटरनल कॉन्फ्लिक्टचं कारण आहे, का तो हॅप्पी नाही, का त्याला तो कायम चिंताग्रस्त आहे, तो किंवा ती एक्झाम्पल. ठीक आहे, आता ईज जो आहे डिमांड करतो ग्रॅटिफिकेशनची त्याच्या इम्पल्सेस करिता. सुपर इगो डिमांड करतो मेंटेनन्स ऑफ इट्स मॉरल स्टँडर्ड. आणि ईज काय डिपेंड करतो, फ्रॉइडचा व्ह्यू असा होता की एन्झायटी जी आहे, चिंता जी आहे, ही कशी उदयास येते, कशी निर्माण होते, तर जेव्हा इगो ॲडिक्वेटली बॅलन्स करू शकत नाही कुठलीही गोष्ट ते. ठीक आहे, आता आपल्याला असं वाटतं की आपण ही करू शकत, का करू शकत नाही, काही तसं अशक्य नाहीये जगामध्ये जे की आपण करू शकत. तुमचं मोटिवेशन, तुमचं डिटर्मिनेशन कसं आहे. चंद्रावर जाणं या अंतर जाणं ते काय अवघड नसतं का? काही पिक्चर ना खूप काही गोष्टी शिकवून जातात. म्हणजे पिक्चर मधनं सगळ्याच गोष्टी घ्यायच्या असं नाही, पण मिशन मंगल सारखा पिक्चर तुम्ही बघा, काही गोष्टी अनरिअलिस्टिक पण असतील त्याच्यामध्ये. कमी कॉस्ट मध्ये तुम्ही बघितलं मिशन मंगल, कमी कॉस्ट मध्ये, कमी बजेट मध्ये, कमी रिसोर्सेस मध्ये, कमी नॉलेज मध्ये ही मिशन मंगल सक्सेसफुल झालेलं आहे, हो की नाही? तर असे जे पिक्चर आहे हे कुठून आले आहेत, ह्याला सायको अनालिटिक थेअरीची आपण जोड लावू शकतो का, काहीतरी ह्याचं कनेक्शन आपण लावू शकतो का, हा विचार करायला. येस, डेफिनेटली आपण करू. जोपर्यंत डिटर्मिनेशन आणि डिझायर असेल तोपर्यंत तुमची थॉट प्रोसेस डेव्हलपच होणार नाही. आज मी म्हटलं की मला कुठं जायचंय, मला पायलट बनायचं. पायलट बनण्यासाठी माझ्याकडची जिद्द अतिशय महत्वाची आहे, मला मोटिवेशन अतिशय महत्वाचे, मला ते कम्प्लीट ते गोल माझं अचीव करण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ वेज माझ्याकडे अवेलेबल आहे का, मला माहिती आहे का, मला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे का, तरच मी एक खूप सक्सेसफुल पायलट होऊ शकते. गुंजन सक्सेना पिक्चर बघितला? गुंजन सक्सेना. आयुष्यात पुढे जायचं आहे तर ईद इगो सुपर इगो अतिशय महत्वाचा आहे. ईद इगो सुपर इगोवर मात करून आपल्याला पुढे कसं जायचं आहे हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? थेरॉटिकल जास्त जायचं नाही, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स थ्रू तुम्ही पुढे जाऊ शकता. नाव आता आपण शिकणार आहोत डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम हा शब्द कधी ऐकलाय? कुणीतरी ऐकलाय का? येस, खूप ठिकाणी. आणि आपण नॉर्मली आपल्या लाईफ मध्ये हा शब्द वापरतो. डिफेन्स मेकॅनिझम वापरू नका. डिफेन्स मेकॅनिझम, हा आहे डिफेन्स मेकॅनिझम हा शब्द आपण बऱ्याच प्रमाणात वापरतो, पण कधी आपल्याला माहिती आहे की आपण चुकलो आहोत, पण तरी सुद्धा मी ही चूक का केली, तर मी हे केलं नसतं तर असं झालं असतं, मी ते तसं केलं नसतं तर तसं झालं असतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही चूक केली, त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन देताय स्वतःच्या बचावासाठी. इथं तुम्ही चूक तर केली आहे, एखाद्या खुन्याने खून केला
एखाद्या व्यक्तीचा खुपखुणे मी नाही म्हणतात, कारण तो गुन्हा सिद्ध होईपर्यंत आपण त्याला लेबल करत कुठल्याच गोष्टी. एखाद्या व्यक्तीकडून खून तो स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करतो? त्याला माहिती आहे त्याने खून केला, दुनियेला माहिती, पण न्याय व्यवस्था त्यालाही बोलण्याची संधी देते ना. तुम्ही तुमचा बचाव करा, तुमचा बचाव पक्षाचे वकील आणा, वकील नसेल तर तुम्ही तुमची केस लढा, हे अधिकार आहेत आपल्याला. कसा तो बचाव करणार? तो असं सांगू शकतो की मी डिफेन्स मेकॅनिझम म्हणून मी त्याचा खून केला, तो माझ्या अंगावर धावून आला, तो मला मारणारच होता, मी माझा बचाव करण्यासाठी त्याला बॉटल त्याच्या डोक्यात मारली आणि त्याचा मृत्यू. पण बॉटल मारली ना स्वतःच्या बचावासाठी का बॉटल मार. तर त्यावेळी तुमच्या डोक्यात काय होतं, तर फक्त स्वतःचा बचाव करतो, कशाही पद्धतीने असू दे. त्यावेळी नेमकी तुम्हाला ही बॉटल सापडली आणि तुम्ही त्याच्या डोक्यात मारली. अनफॉर्च्युनेटली त्या व्यक्तीचा झाला. आता तुम्हाला बचाव करायचा आहे. बरं, शिक्षा तुम्हाला होणारच, कारण व्यक्तीचा जीव गेलाय. ठीक आहे, 302 कलम लागती न्यायव्यवस्थेनुसार. खून झालेला आहे, तो व्यक्ती काय परत येणार नाही, पण तुम्ही कायम तेच गोष्ट सांगतात की माझ्या बचावासाठी केलं, मी मुद्दाम नाही केलं, मी बचावासाठी केलं, मी मुद्दाम नाही केलं. हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने जर बघितली तर इंटेन्शनली, जाणीवपूर्वक, पर्पजपूर्वक तुम्हाला माहिती आहे की तो व्यक्ती तुम्हाला त्रासदायक आहे, तुम्हाला त्याला सूडच उगवायचं आहे, तुम्ही त्याला बॉटल मारली, हे जाणीव. पहिलं काय होतं, अनइंटेन्शनल, अनफॉर्च्युनेटली ती घटना घडली. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही पर्पजली ते केलं की तुमच्या डोक्यात ते होतंच की ह्याला धडा शिकवायचा आहे, पण धडा शिकवायचा आहे त्यावेळी मात्र त्याला मारून टाकणं तरी सुद्धा तुम्ही माझ्या बचावासाठी डिफेन्स मेकॅनिझम ह्या दोन जे शब्द आहेत, डीएम ह्याला म्हणतात शॉर्ट मध्ये. जरी डिफेन्स मेकॅनिझम नाही आलं, नुसतं डीएम जरी आलं तरी तुम्ही इथे कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, आता डीएम जो आहे हा प्रोटेक्ट करतो लोकांना, काही त्यातनं प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो. आता खूप सारे डिफेन्स मेकॅनिझम आहे जे की ऑटोमॅटिक आणि अनकॉन्शियस आहे. आता ह्याच्यामधलं 1 2 3 4 5 6 7 8 पॉइंट आहे डिफेन्स मेकॅनिझम, आपण लिहून घेऊया आधी ते. Second, reaction formation. तीसरं, progression. स्पेलिंग कोणी झेड लिहितात, कोणी एस लिहितात, पण बेटर वे तुम्ही झेड लिहा. सॉरी, हे रिअलायझेशन आहे, रॅशनलायझेशन. रिअलायझेशन होतं, रिअलायझेशन झालं होतं, रॅशनलायझेशन होतं, डिस्प्लेसमेंट. सातवं, डिग्रेशन. सबलिमेशन. पटापट मला हे जे 8 शब्द मी लिहिले ह्याचं मला मराठीतलं शब्द शोधून सांगा तुम्ही. 5 मिनिटाचा वेळ घ्या, पटापट सांगायचं तर मी ते पुढे एक्सप्लेन करेन. गुगल सर्च करू शकता, करा.
रोजच्या वापरातले शब्द नाहीये. आणि सांगा, तुम्ही सांगितल्यावर मी लिहिणार. दडपण किंवा दडपशाही वगैरे. ठीक आहे. दुसरं काय आहे? रिॲक्शन फॉर्मेशन. रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. व्हेरी गुड. फॉर्मेशन म्हणजे प्रतिक्रिया निर्मिती असं. तिसरं प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण. प्रक्षेपण हा शब्द कधी ऐकलाय का? आकाशवाणी, हा, त्या संदर्भात पूर्वी हा शब्द खूप वापरला जातो. रॅशनलायझेशन. व्हेरी गुड. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. डिनायल म्हणजे रिग्रेशन. बघा, हा रिग्रेशन आणि रिफ्रेशन जी आणि टीचा फरक आहे, ते कन्फ्युज व्हायचं नाही. सब्लिमेशन. आता हे जे शब्द वापरले आहेत ना, हे मराठी शब्द आपण सगळे ऐकलेले आहेत. सगळ्या शब्दांशी आपण अवेअर आहोत. ठीक आहे. मला सांगा, हे जे शब्द डिफेन्स मेकॅनिझम मध्ये सिग्मंड फ्राइड यांनी वापरले, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरले? आता पहिला बरोबर, रिप्रेशन जसं दडपण किंवा दडपशाही आपण हा का वापरला असेल? कशाचं दडपण, कशाचं दडपण? त्याची स्वतःची. आपण इथे व्यक्ती म्हणजे नको असणारे विचार तो करतो आहे. ते नको, त्याला माहिती आहे की हे नको असणारे थोडस निगेटिव्ह तो विचार करतो असं आपण म्हणतो. प्लस मेमरीज आणि फिलिंग म्हणजे अनप्लेजंट थॉट, फिलिंग आणि मेमरी, जे की त्याला त्याच्यासाठी त्या चांगल्या नाही, अनप्लेजंट आहे, त्याला त्या नको आहे. ठीक आहे. पण हे शटअप करतं त्याच्या अनकॉन्शियस माइंडला. कारण काय, तो अनकॉन्शियस माइंड मध्ये का जातोय, म्हणजे अनकॉन्शियस माइंड वर येऊन तो तिथे बंद का पडलाय, त्याचं डोकं, त्याचा मेंदू विचार करण्यापासून. कारण नको असणारे विचार त्यांनी केलं, नको असणाऱ्या भावना त्यांनी ठेवल्या आणि नको असणाऱ्या मेमरीजची त्यांनी साठवणूक केली. म्हणून त्याचं जे अनकॉन्शियस माइंड आहे किंवा अनकॉन्शियस स्टेट ही ह्याच्यामुळे निर्माण झाली आहे. म्हणजे काय, तर अनप्लेजंट. काय काय होतं अनप्लेजंट थॉट, मेमरी आणि फिलिंग. ठीक आहे. हे आवश्यक नव्हतं त्यांनी एवढा विचार करायला, तरी त्यांनी तो विचार केला. आता हा विचार त्यांनी डिफेन्स मेकॅनिझमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये केला. कारण हे जे डिफेन्स मेकॅनिझम मध्ये आहे, डिफेन्स मेकॅनिझम कसं डिस्क्राईब करतो आपण, तर व्यक्तीचं जे बिहेवियर आहे ते त्याला त्याच्या एन्झायटी पासून प्रोटेक्ट करण्यासाठी तो स्वतःसाठी ते डिफेन्स मेकॅनिझम वापरत असतो. खूप सारे डिफेन्स मेकॅनिझम आहे, 8 पद्धतीचे आपण शिकलो. त्यातलं पहिलं आहे रिप्रेशन. रिप्रेशन मध्ये अनप्लेजंट थॉट्स, फिलिंग्स आणि मेमरी. एवढंच जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. शब्दामध्ये नेमकं काय. आता रिप्रेशन म्हणजे दडपशाही. दडपशाही कशाची, तर ह्या 3 शब्दाची. नंतर आहे रिॲक्शन फॉर्मेशन, जे प्रतिक्रिया निर्मिती. ऍक्शनला रिॲक्शन म्हणून देतो. कोणी आपल्याला शिवी दिली तर आजकालचा जमाना असा नाही की आपण शांत बसतो किंवा ऐकतो. आपण एक शिवी दिली, 2 देतो, 2 पेक्षा जास्त देतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल घ्या, रोडवर झालेली 2 गाड्यांची धडक, हलकासा लागलेला धक्का.
तो हलकासा लागलेला धक्का तो मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होतो. त्यावेळी त्यांना पोलिसांची सुद्धा मदत घ्यायला लागते. ऍक्शन झाली रिॲक्शन. माझ्या गाडीचा धक्का जर तुमच्या गाडीला लागला चुकून होऊ शकतो, किंवा माझा बॅलन्स गेला असू शकते, किंवा जागा कमी असेल, किंवा मला मागच्यानी धडक दिली असेल, त्याच्यामुळे माझी धडक तुम्हाला लागली. तर माझी काही चूक होती का? कदाचित असेल, पण की मी मुद्दाम तुम्हाला कट मारून चालले. मला कटच मारायचं, कारण मला लवकर पोहोचायचंय, किंवा मला खूप हवेत राहायचंय, की मी कट मारू शकतो, मी खूप गाडी चांगली चालवू शकते, असं वगैरे माझ्या डोक्यात होतं. पण ऍक्शन फॉर्मेशन, रिॲक्शन फॉर्मेशन म्हणजे काय? तर ऍक्शन झाली काहीतरी, त्याला रिॲक्शन झाली, त्याला म्हणतात रिॲक्शन फॉर्मेशन. रिॲक्शन फॉर्मेशन ही कधीही ऍक्शन शिवाय होत नाही. रिॲक्शन तेव्हाच मिळते ऍक्शन झालेली असते. ऍक्शनला रिॲक्शन असते. ह्याचे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स अजून ऍड करू शकता. ह्याच्यामध्ये अपोजिट हे आहे आपल्या बिहेवियरच्या. म्हणजे कदाचित आपण एवढं रागीट नसतो. आता रस्त्यावर मारामारी झाली, दोन गाड्यांची भांडणं झाली, फार दोघंही कारचं उदाहरण घ्या, की इझिली चाललं आहे, त्यांनी जो रस्ता द्यायचा तर तो चुकून इकडे जाण्याच्या ऐवजी इकडून झाला, पण मागच्या गाडीला काही नुकसान झालं नाही. मागच्या गाडीवाल्याने काय केलं पाहिजे होतं, ठीक आहे माझं काही नुकसान नाही झालं, पुढे निघून जा. पण त्यांनी काय केलं, तो थांबला गाडी घेऊन, की तू असं का केलं, मी तुला पास दिला होता, तू का नाही माझा पास घेतला, तू का नाही मला जागा दिली. तरी बरं ठीक आहे ना, झाली ना ती सिच्युएशन मॅनेज झाली. त्यांनी काही तुला नुकसान झालं का, तुझी गाडी ब्रेकअप झाली का, तुझी गाडी काही डॅमेज झाली का, तुला काही लागलं का, नाही लागलं. ते होणारी घटना आपण तिथे थांबतो, तरी पण तू मुद्दाम गाडीतनं उतरून त्याला शिव्या देतो, त्याला मारामार्या करतो. तो जो व्यक्ती आहे तो काय कमजोर आहे का? त्याने पण उतरून तुला दोन कानात मार, काय झालं याच्यातनं? पण त्यावेळेचं तुझं जे बिहेवियर आहे ते जर तू कंट्रोल केलं असतं तर ती सिच्युएशन निर्माण झाली नसती. जे रिॲक्शन फॉर्मेशन तुम्ही करतायचो, ते प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कंट्रोल ऑफ थॉट हे व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. जे कन्सिडर आहे आणि ते कन्सिडरेबल आहे, पण ते अनएक्सेप्टेबल सुद्धा कन्सिडर करू शकतो की काहीतरी झालं, पण तुम्ही त्याला अशी रिॲक्शन देता जे की सोशली एक्सेप्टेड नाही, ते अनफेवरेबल आहे, अनएक्सेप्टेड आहे. ठीक आहे. नंतर आहे प्रोजेक्शन, त्याला आपण म्हणतो प्रक्षेपण. प्रक्षेपण हा शब्द आपण खूप वेळा सुरुवातीच्या काळामध्ये ना रेडिओ होतो, रेडिओ. आता कोणी खूप रेअरली रेडिओ ऐकतात. ते आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, आकाशवाणीचं नागपूर केंद्र, आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र असं, आणि तिथून ते प्रक्षेपण चालायचं. बरोबर. आता आकाशवाणीचं हेड ऑफिस इथेच आहे शिवाजीनगरला पुण्यात, पण ते वेगवेगळ्या केंद्राकडून त्याचं प्रक्षेपण व्हायचं. प्रक्षेपण म्हणजे काय, तर ते लाईव्ह व्हायचं, दिसायचं नाही, ऑडिओ स्वरूपात असायचं. आता हे प्रोजेक्शन आहे, हे ॲट्रिब्यूट करते एखाद्याच्या स्वतःच्या अनएक्सेप्टेबल थॉट्सला किंवा फिलिंगला टू समवन एल्स. आता मी आहे, मला माहिती आहे की माझ्या जे आहे ते अनएक्सेप्टेबल आहे सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, किंवा अनएक्सेप्टेबल थॉट किंवा अनएक्सेप्टेबल फिलिंग. फॉर एक्झाम्पल आता ना याच्यामध्ये थोडंसं वेगळं मी उदाहरण देते, की बऱ्याचशा सिरियल्समध्ये ना आजकाल प्रमाण कशाचं वाढलंय, एक खूप मोठा म्हणजे असा खूप श्रीमंत बॉस असतो आणि त्याच्याकडे काम करणारी मुलगी खूप गरीब असते, आणि त्यांचं रिलेशन पुढं जात असतं. आता इथे मला माहिती आहे की प्रोजेक्शन काय आहे, तर मला माहिती आहे की जे काही होतं हे अनएक्सेप्टेबल थॉट, म्हणजे हे मी हा विचार करू शकत नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये दिसत. ठीक आहे. आपल्याला रिअलायझेशन होत असतं की हे जे काही होणार आहे ते होऊ शकत नाही, तरी पण आपण तिथं जातो, कारण आपल्या भावना किंवा आपले जे थॉट आहे आपण कंट्रोल करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आपली एंट्री होते. त्याला म्हणतात प्रोजेक्शन. ॲट्रिब्यूट करतं एखाद्याच्या स्वतःच्या अनएक्सेप्टेबल थॉट्सला किंवा फिलिंग्सला टू समवन एल्स. म्हणजे माझी भावना इतरांप्रती काय आहे. आपल्या चुका दुसऱ्यांवर लादणं नाही म्हणू शकत, की आपल्या ज्या चुका आहे आपल्याला कळतंय की माझे जे विचार आहे हे चुकीचे, माझ्या ज्या भावना आहेत त्याही चुकीच्या आहेत, पण टू समवन एल्स, त्या कुणासाठी, तर तेच थॉट प्रोसेस, त्याच फिलिंग्स मी दुसऱ्यांसाठी वापरल्या तर ते चुकीचं आहे. मी तर चुकीचं आहे, पण लादण्यापासून स्वतःला कंट्रोल करणं, असं आपण इथं करू शकतो प्रोजेक्शन. रॅशनलायझेशन अतिशय सोपी आहे. रॅशनलायझेशन मध्ये काय करतो, ट्राय करा. तर्कशुद्धीकरण कसं नाही, तर्कशुद्ध म्हणजे एक्झॅक्ट
पेपर सोपा होता. हा पेपर तुम्हाला सोपा का वाटला? तर कदाचित दोन गोष्टी, एक तर तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे किंवा पेपर मुळातच फार सोपी आले की अभ्यास न करताही तुम्ही अभ्यास करणारे आणि अभ्यास न करणारे दोन व्यक्ती आहेत. अभ्यास ज्यांनी केला त्याला तर तो पेपर सोपीच जाणार, कोणत्याही परीक्षेचा असो, कॉम्पिटेटिव्हचा असू दे किंवा शाळेतला किंवा कॉलेजचा युनिव्हर्सिटीचा असू. पण असंही कॅन्डिडेट की ज्याने अभ्यासच केला नाही तरी त्याला पेपर सोपा गेला, कसं होऊ शकतं? होऊ शकतो, कारण प्रत्येक वेळी अभ्यास करूनच नाही, कारण त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याला त्या कन्सेप्ट क्लिअर असतील आधीपासून किंवा फक्त परीक्षेसाठीच त्यांनी अभ्यास केला नाही. तर्कशुद्धकरण म्हणजे काय, तर मी जे करतोय ते योग्य आहे. रॅशनलायझेशन मध्ये इथं आपण इनकरेक्ट वापरतो, चुकीच्या गोष्टी वापरतो, परंतु सेल्फ सर्विंग एक्सप्लेनेशन आपल्याकडे असतं की आपण जे केले त्याला काहीतरी रॅशनल आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. की आता दोन गोष्टी मी सांगितल्या की तुम्ही अभ्यास केला, मी अभ्यास केला नाही, तरी दोघींनाही पेपर सोपी गेला. कसं? तर्कशुद्ध लॉजिक लावलं, त्यांनी लॉजिक लावले ना. आता ऑब्जेक्टिव्ह घ्या, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये बरेचसे स्टुडंट तुम्हाला असायचे, मी मग तुक्के मारून आलो पण स्कोर चांगला आला, मी परीक्षा पास झालो. रॅशनल, त्यावेळी तुम्ही काय रॅशनल वापरलं, काय लॉजिक वापरलं. आता त्यांनी लॉजिक वापरून तुक्के मारले तर ते लॉजिक परफेक्ट लागलं ना. पण तेच लॉजिक अभ्यास करणाऱ्याचं नसेल लागलं तर त्याचे 4 प्रश्न चुकले असेल, याचे पूर्णचे पूर्ण बरोबर आले असेल. असं नाही की तुम्ही फेल्युअर आहात, तुम्ही सक्सेसफुल आहात. जरी 4 मार्क कमी मिळाले तरी तुम्ही काय तिथे फेल नाही झाला. ओके, पण ह्याचं डोकं वापरलं, तर्कशुद्धपणा पाहिजे, लॉजिक आयुष्यामध्ये पाहिजे. विदाउट लॉजिक, विदाउट प्रॅक्टिकल विचार करायचेच नाही. इमोशनली कशातही गुंतायचं नाही, इमोशनल विचार करायचं नाही. भावनिक असलं पाहिजे आपण, पण इतकंही भावनिक नको की कोणी आपला इझिली वापर करून जाते, आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड घेते. इतकं साधं सोपं राहू नये माणसांनी, कुठल्यात माणसांनी, बायांनी, असं माझं मत की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. कोणी आपल्याकडे इझिली येते. आता याच्यावरनं खूप एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर LIC एजंटवर खूप जोक्स निर्माण झालेले आहेत, तयार केले आहेत लोकांनी, की असा एक मित्र जो बरेच वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये नाही, पण आता सडनली तो खूप कॉल करायला लागलाय, खूप भेटायला लागलाय, आपलं खूप गप्पा मारतोय. त्याचं कारण काय, तर तो LIC एजंट झालेला आहे, त्याला आपल्याकडून LIC पॉलिसी काढण्याची अपेक्षा आहे. मेन एम काय आहे हे विचार करायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही विचार करायला की इतके वर्ष झाले यांनी मला कॉन्टॅक्ट केला, आता कॉन्टॅक्ट केलं तरी पण आपण एक भेट, दोन भेटीमध्ये आपण स्टॉप होतो, सारखाच आपल्या जवळ येतो, तर त्याचा हेतू काय. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. तर रॅशनलायझेशन मध्ये आपण इनकरेक्ट जे आहे, जे चुकीचं आहे ते वापरतो, परंतु सेल्फ सर्विंग एक्सप्लेनेशन करीता, म्हणजे मला माझं पर्सनॅलिटी मांडायची आहे, काही गोष्टी जस्टिफाय करण्यासाठी. आता जस्टिफाय काय करताय, तर जे अनएक्सेप्टेबल आहे, जे अस्वीकारण्यासारखं बिहेवियर, थॉट्स आणि फिलिंग्स आहेत त्या. रॅशनलायझेशन मध्ये आपण इनकरेक्ट गोष्टी वापरतो, परंतु सेल्फ सर्विंग एक्सप्लेनेशन साठी वापरतो. आणि हे सेल्फ सर्विंग एक्सप्लेनेशन आपण कशासाठी वापरतो, तर फक्त आणि फक्त जस्टिफिकेशन देण्यासाठी. आता हे जस्टिफिकेशन जे आहे ते अनएक्सेप्टेबल बिहेवियरला, थॉट्सला आणि फिलिंग्सला आहे, पण ते त्याला आपण रॅशनलायझेशनची तर्कशुद्धपणे कसं एक्सेप्ट करतो हे महत्वाचं आहे. नंतर आहे डिस्प्लेसमेंट, विस्थापन. डिस्प्लेसमेंट हा शब्द बरेचदा ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये न वापरता वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतात. जे आता धरण बांधणं आहे किंवा पूल बांधणं आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं मायग्रेट केलंय त्यांना आपण म्हणतो विस्थापन. मोस्टली धरणं बांधण्यासाठी लोकांची गावं एका ठिकाणाहून मोडून दुसऱ्या ठिकाणी ती स्थायी केली जातात. तर हे जे आहे मधली प्रक्रिया त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. हे झालं सोशल इश्यूजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पण हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे आपण सायको अनालिटिक थेअरीच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलं तर फिलिंग्स डिस्प्लेसमेंट जे आहे हे कशासाठी, तर फिलिंग्सच्या संदर्भात आपण वापरलेलं आहे. व्यक्ती विषयी किंवा जो असा एखादा इव्हेंट आहे जो कोणीतरी किंवा अजून कोणीतरी त्या डिस्प्लेसमेंटला, त्या आयडियाला तो कॅरी फॉरवर्ड करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफरिंग फिलिंग, भावना आपण काय करतो,
ट्रान्सफर करतो, आपल्या भावना इतरांकडे ट्रान्सफर करतो. कशाविषयी? लोकांविषयी किंवा एखादा इव्हेंट जो एखाद्याच्या संदर्भातला आहे. ठीक आहे. नंतर आहे रिग्रेशन. रिग्रेशनला काय शब्द आहे? मागे जाणे. सो मागे जाणे, कशासाठी आपण मागे जातोय, त्याचा हेतू काय आहे हे महत्वाचं आहे. रिव्हर्टिंग टू अ मोर इमॅच्युअर स्टेट ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट. म्हणजे मागे जातो कशासाठी? तर जे काही इमॅच्युअर म्हणजे अनडेव्हलप अशी परिस्थिती जी आहे त्यातनं आपण मागे जातोय. कारण काय? तर अशी इमॅच्युअर स्टेज व्यक्तीच्या आयुष्यात आली आहे जी आधी नव्हती. तो खूप व्यवस्थितपणे त्याचं फंक्शन सुरू होतं, पण अचानकपणे इमॅच्युअरली स्टेज त्याच्या आयुष्यामध्ये आली आहे. त्या इमॅच्युअर स्टेजमधनं त्याला परत मागे जायचं आहे. म्हणजे जी चांगली स्टेज होती त्याला तिथे आपण म्हणतो पुढे गेलं पाहिजे. पण पुढे कधी जाऊ? जेव्हा सगळंच सुरळीत राहील, सगळं आपल्याला वाटतंय तसं होतं तर आपण पुढे जाऊ. परंतु मी मागच्या वर्षी खूप चांगली कामगिरी केली, पण मला आता ती कामगिरी जमत नाही, तर मला आत्ताच्या स्टेजपासून थोडं मागे जायला लागेल. कारण काय? तर त्यावेळी माझी चांगली कामगिरी होती, त्यावेळी नेमकं माझं बिहेवियर काय होतं, माझ्या फिलिंग्स काय होतं, माझे थॉट्स काय होतं, हे मला गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला काहीतरी चांगलं करायचं असेल तर बरेचदा असं म्हण आहे की आपल्याला एक पाऊल मागे घ्यायला लागतं. आता एक पाऊल मागे घ्यायला लागतं हे मोस्टली ना फॅमिली रिलेशनशिप असतं की मला माझा संसार टिकवायचा आहे, मला सगळ्यांशी व्यवस्थित राहायचं आहे, म्हणून मला जे पाहिजे ते मी बाजूला ठेवून सगळ्यांसाठी माझं एक पाऊल मागे घेते, असं बरेचदा हे सेंटेन्स वापरल्या जातं. पण रिग्रेशन मध्ये जर आपण बघितलं तर ही जी स्टेज आहे, इमॅच्युअर स्टेज आपल्या लाईफमध्ये आली, त्याच्या आधी ती नव्हती. म्हणून आपण एक पाऊल मागे जाऊन परत आपली चांगली स्टेज निर्माण करण्यासाठी एक पाऊल मागे जातोय आणि त्यातनं आपलं सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट होणार. पण हे सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा हा जो रिव्हर्टनेस येतोय तर तो इझिली होत नाही. त्याला कुणाची तरी एक एक्सपर्टीची किंवा प्रोफेशनल हेल्पची आपल्याला आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल आपण जे सोशल वर्कर आहोत, तर सोशल वर्करकडे लोक त्यांच्या समस्या घेऊन येत असतात. अपेक्षा काय असते? तर त्यांची समस्या ही सुटावी. आता ही समस्या सुटण्यासाठी आपल्याकडे एक प्रोफेशनल नॉलेज आहे. ते प्रोफेशनल नॉलेज वेगवेगळ्या थेरी, स्किल्स, टेक्निक्स वापरून आपण ती समस्या सोडवतो. पण ती समस्या सोडवत असताना आपण डिफरंट टाईप्स ऑफ इंटरव्हेन्शन प्लॅन काय आहे आपले ते आपल्याकडे रेडी असायला लागतं. त्याच्यातनंच व्यक्तीची डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्या समस्येमधनं आपल्याला त्या व्यक्तीला बाहेर काढायचं आहे, जेणेकरून त्याचं जे फंक्शनिंग पूर्वीवत होतं तेच ते अजून खूप चांगल्या पद्धतीनं तो स्वतः करू शकतो. आपण इथं स्पून फिडिंग करत नाही की आम्ही सगळं करून देऊ, तू फक्त बस, असं नाही म्हणत. आपण व्यक्तीला सक्षम करण्याचं काम करतो. समस्येच्या संदर्भात असू दे, करिअरच्या संदर्भात असू दे, डेव्हलपमेंटच्या संदर्भात असू दे. ठीक आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते 3 शब्द, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिटेटिव्ह. हे 3 अप्रोच नेहमी वापरायचे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे एखादी समस्या येऊच नाही, ही समस्यावर प्रतिबंध. जर प्रतिबंध घालण्यात आपण अयशस्वी ठरलो तर आपण त्या समस्येमध्ये आलो. पण समस्येमध्ये आलो, त्या समस्येतून आपल्याला बाहेर पडायचं. मग त्याच्यावर बाहेर पडण्यासाठी आपण डिफरंट टाईप्स ऑफ वेज वापरतो, म्हणजे वेगवेगळे मार्ग आपण अवलंबतो आणि त्या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करून आपण त्या समस्येतून बाहेर पडतो सुद्धा. ठीक आहे. बाहेर पडल्यावर कम्प्लीट रिहॅबिलिटेशन, तुमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. ठीक आहे, जे झालं ते झालं, तेच घेऊन बसायचंय का? मग त्या गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे. पण सोडून देऊन पण त्याच गोष्टी जर वारंवार होत असेल तर तुम्हाला मात्र त्याच्यावर विचार केला पाहिजे. मोस्टली हे जे एक्झाम्पल्स मी देते ना, आता हे फॅमिली काउन्सिलिंगच्या केसेसमध्ये जास्त तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. किंवा लहान मुलांच्या संदर्भातलं म्हणजे कॉन्फ्लिक्ट डेलिक्वेन्सी, डेलिक्वेंट चाइल्ड ज्याला आपण म्हणतो, विधी संघर्ष वगैरे, तर हे बाय हॅबिट और बाय सोशलायझेशन मूल जर लहानपणापासूनच गुन्हेगारी वृत्तीकडे वळला असेल तर तो मोठेपणी त्याची ती वृत्ती कमी होणार नाही, पण अकॉर्डिंग टू द सोशलायझेशन ऑफ थॉट. ठीक आहे. लास्ट आहे सब्लिमेशन. हे चॅनल करतं अनएक्सेप्टेबल थॉट्स अँड फिलिंग्सला सोशली एक्सेप्टेबल बिहेवियर. म्हणजे सब्लिमेशन म्हणजे काय? इथं रूपांतर करणं. अतिशय महत्वाचा आणि खूप साधा, सोपा आणि खूप पॉझिटिव्ह शब्द आहे सब्लिमेशन. हा चॅनलिंग करतो म्हणजे पॉलिशिंग करतो, चॅनलिंग करतो, जेणेकरून जे काही अनएक्सेप्टेबल थॉट्स अँड फिलिंग्स आहे, म्हणजे अशा आपल्या भावना, असे आपले विचार जे समाजाला मान्य नाही, तर हे असं याचं ट्रान्सफर, याचं असं रूपांतर करायचं, असं सब्लिमेशन करायचं जेणेकरून त्यामध्ये सुधारणा होऊन लोक, समाज आपल्याला
एक्सेप्ट करेल आपल्या बिहेवियर, त्याला म्हणतात सबलिंग्विस्ट. ठीक आहे. आता जेव्हा आपण इनॅक्ट करतो डिफेन्स मेकॅनिझमला, हे इथं मेन्शन केलं पाहिजे की इंडिव्हिज्युअल जो आहे हा जनरली सामान्यपणे जर बघितलं तर तो सगळ्याच गोष्टीशी अवेअर नसतो की नेमकं तो डिफेन्स मेकॅनिझम कशासाठी वापरतोय. बरेचदा कॉन्शियस लेवलमध्ये सुद्धा डिफेन्स मेकॅनिझम वापरलं जातं. एवढंच आहे डिफेन्स मेकॅनिझम. हे जे डिफेन्स मेकॅनिझम्स वगैरे आहे किंवा सायको अनालिटिक थिअरी हे समजून घ्यायला थोडंसं अवघड आहे. पण जोपर्यंत तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार नाही, त्या अर्थामध्ये नेमकं मिनिंग काय हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंतच तुम्हाला ते अवघड वाटते, कठीण वाटेल. पण त्यानंतर त्याच्यावर वारंवार वाचन, त्यावर आलेली वेगवेगळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमधले क्वेश्चन पेपर, नेट एक्झामचं जर टार्गेट असेल तर खूप चॅलेंजिंग पेपर असतो. इझिली आपल्याला कळत नाही की नेमकं त्याचे उत्तर काय असेल. बरेचदा 4 ऑप्शन पैकी आपल्याला असं वाटतं की हेच उत्तर असेल, पण ते नसतं. पण ते नाही आहे हे सांगायलाही तुमचा अभ्यास लागतो. तुमचं जस्टिफिकेशन, फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याच्या आन्सर की येतात. त्या आन्सर की आल्यावर आपण काहीतरी त्यांच्यावर हे करतो ना, रिस्पॉन्स जो आहे की नाही, हे ऑब्जेक्शन लाईक परफेक्ट ऑब्जेक्शन घेतो की नाही, की तुम्ही ह्या प्रश्नाचं हे उत्तर बी ऑप्शन दिलंय पण ह्याचं बी नाही आहे, हे ए आहे. हे बी नाही आहे, हे ए आहे हे सांगायला काय लागतं, तुमचा अभ्यास लागतो. तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे की नाही याचं उत्तर हेच आहे. असा असतो नेट पेपर. ठीक आहे. नेट पेपरला खूप अभ्यास करायला लागेल. शब्द थोडंसं टेक्निकॅलिटीज असतात, टर्मिनॉलॉजी जास्त ते वापरतात. त्या प्रत्येक टर्मिनॉलॉजीचं मिनिंग तुम्हाला ठीक आहे. डिफेन्स मेकॅनिझम झालाय आपला एक पार्ट, आणि कॉन्शियस, प्रिकॉन्शियस, अनकॉन्शियस, इडिगो, सिक्वल. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. हे सोपी आहे. हे ऑलरेडी ह्या 4-5 स्टेजेस मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकवलेले आहे. ओरल काय, ॲनल काय, फॅलिक, लेटेन्सी, जिनॅटल, त्याचं एज रेंज पण दिली आहे, त्या वयामध्ये नेमकं काय होतं तेही लिहून दिलं आहे, आणि कॉन्सिक्वेन्सेस काय आहे जे आपण फिक्सेशनचे असतात कॉन्सिक्वेन्सेस ते काय हेही लिहून दिलं आहे. तरी पण नेक्स्ट लेक्चरला मी एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू याचा करून देईल. पण सायको अनालिटिक थेअरीवर प्रश्न येतात म्हणजे येतातच. खूप साऱ्या थेअरीज आहेत ज्या एक्सपेरिमेंटिव्ह झालेल्या आहे. प्रत्येक थेअरीवर क्रिटिक्स केले आहे. प्रत्येक सायकोलॉजिस्टने प्रत्येकाचं वेगवेगळं मत सुद्धा मांडलेलं आहे. सो डिफेन्स मेकॅनिझम अजून जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही आज त्याचं वाचन करा. नाही परत काही आलं त्याच्यात काही ॲड करता आलं तर आपण परत घेऊ. नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. हा पार्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चरला शिकायचा आहे. ह्याच्या संदर्भात ह्या ज्या स्टेजेस आहे, 5 टाइप्स ऑफ स्टेजेस, ठीक आहे, त्या सोपी आहेत, ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याच्यावर फक्त 5 मिनिटात ओव्हरव्ह्यू करेल आणि त्याच्यानंतर आपण अप्लिकेशन ऑफ सायको अनालिटिक थेअरी शिकणार. तर अजून थेअरीज आहेत. बिहेवियरल थेअरी आहे पर्सनॅलिटीची, पावलोज लर्निंग थेअरी वगैरे वगैरे खूप 5-6 टाईपच्या थेअरीज आहे. एवढाच पार्ट ह्याच्यामध्ये. कार्ल रॉजर्सची थेअरी अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे. काही डाऊट्स, क्वेश्चन्स असतील तर अभ्यास करा. नाही समजलं परत तर परत या, आपण चर्चा करूया. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.